गौरी गणपती येत आहेत आणि गौरीचा मुखवटा कुठून घ्यायचा, तिला लागणारी साडी, तिला लागणारे अलंकार, या सर्वांची खरेदी कुठून करायची ते सुद्धा अगदी उच्च क्वालिटी, स्वस्त आणि मस्त. तर ह्या सगळ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं हा तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा, तुम्हाला नक्कीच सापडतील. व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. नमस्कार, वाव स्नेहल मध्ये मी स्नेहल आज तुमच्यासाठी एक अमेझिंग असा व्हिडिओ घेऊन आले. खास गौरी गणपतीसाठी गौरीचे मुखवटे ज्या कारखान्यातून तयार होतात त्या कारखान्यातच आज मी तुम्हाला घेऊन आलेली आहे. या कारखान्याविषयी, या गौरीच्या मुखवट्याविषयी सगळं आपण जाणून घेणार आहोत. तर चला, मी आज तुम्हाला घेऊन आलेली आहे ज्योतिर्लिंग कला केंद्र, जे आहे खांडेश्वरला, खांदा कॉलनीमध्ये, शॉप नंबर 26 आणि 27. हार्बर लाईननी खांडेश्वरला उतरून शेअर ऑटोनी खांदा कॉलनीत आली आणि खांदा कॉलनीत जिथेच थांबते रिक्षा त्याच्या बरोबर समोर इंद्र अंगण करून सोसायटी आहे. तर या इंद्र अंगण सोसायटीच्या अगदी फ्रंट साईडलाच आतमध्ये शिरायचा एक रस्ता आहे, जिथे तुम्हाला दिसेल ज्योतिर्लिंग कला केंद्र, ज्यांच्याकडे देवीसाठी लागणारे देवीचे मुखवटे, गौरीचे मुखवटे, फुल बॉडी, हाफ बॉडी, दागिने, त्याचबरोबर कापडी बॉडी देखील मिळेल. अगदी सगळ्या अलंकारांनी सजवून देखील इथे मिळतं. चला आता आत जाऊया आणि छान छान असे गौरीचे मुखवटे बघूया. तर आज मी किरण जाधवकडे आलेली आहे खास तुमच्यासाठी. बऱ्याच माझ्या सखींची एक रिक्वेस्ट होती की ताई, आम्हाला गौरीचे मुखवटे कुठे स्वस्त मस्त मिळतात ते दाखव. तर चला किरणला भेटूया. हाय किरण. हाय. हे जे तुमचं शॉप आहे, इथे काय काय मिळतं? गौरीचे मुखवटे, गौरीचे फुल बॉडी, हाफ बॉडी, बाळ, त्यांचे फुल सेट. अच्छा, बाळ म्हणजे हे का असं? ओके ओके. नुसते मुखवटे पण भेटतात. अच्छा, हवे असतील तर. आणि स्टँड अवेलेबल आहेत, दागिने अवेलेबल आहेत, रेडीमेड साड्या, ओके, साड्या अवेलेबल आहेत. अच्छा, गौरीचं सगळंच अवेलेबल. खूप छान असं अमेझिंग कलेक्शन आहे. तर चला आता बघायचं का? किरण, मला सांगशील का, हे जे तुझं शॉप आहे, ह्या व्यवसायाला सुरुवात करून किती वर्ष झाली? 18 वर्ष झाली. अच्छा, तुमचा स्वतःचा कारखाना आहे ना? हा, आमचा स्वतःचा कारखाना आहे. तिथे मुखवटे फायबरचे, पीओपी मध्ये, फायबर मध्ये प्रत्येक प्रकारात मिळतात. फुल बॉडी पण भेटतात. अच्छा, म्हणजे हे असे का? हा, ह्याच्यामध्येच फायबर आणि पीओपी दोन्ही मध्ये भेटेल. हे पीओपी, हे फायबर. ओके ओके. आणि किरण, या गौरीच्या मुखवट्याचे स्टार्टिंग प्राइस काय आहे? 300 पासून स्टार्टिंग आहे आपल्याकडे गौरीच्या मुखवट्याची. अच्छा, ही गौरी हे 300 पासून का? ओके. आणि मग ज्याला जसं पाहिजे, हे पीओपी मधले 300 रुपयाचे आहेत आणि ज्याला जसं पाहिजे तसं तुम्ही ते डेकोरेट करून देता. ओके. तर चला आता आपण एक एक गौरीच्या मुखवट्यांविषयी जाणून घेऊया. तर आता हे जे दिसत आहेत, हे कसे? फायबर मटेरियल आहे आणि याला अमरावती पॅटर्न म्हणतात. अच्छा, अमरावती पॅटर्न म्हणजे काय नक्की? अमरावती साईडला ह्याला खळीचे आहेत. अच्छा, ओके. ही जी खळी, हे बघा. खळी. तर मैत्रिणींनो, तुम्ही बघू शकताय, ही जी ह्याला खळी पडले म्हणून ह्याला अमरावती पॅटर्न असं नाव आहे. ओके. आता ह्याला ह्याच मुखवट्यामधली मोठी साईज आहे. ओके. आणि हे आंबाडा, ह्याला आंबाडा आहे पाठीमागे आणि बिंद्या आहे. वाव. ही बिंदी म्हणतात कारण ह्याला मणी आहे, तो आंबाडा आहे त्याचाच, गौरीचा. अच्छा, हे बघा, बघू शकताय, ते सुरेख आहे. वाव. मग ह्याची अंदाजे कॉस्ट काय जाते? ही 450 पीओपी मध्ये. ओके. पीओपी मध्ये हे 450ला, त्याला मध्ये हे सगळं असं लावून मिळतं. आणि हे खाली काय तेच आहेत का? मोठे पॅटर्नच आहेत, फक्त त्यातली मोठी साईज आहे. ओके. आणि थोडासा चेहरा मोठा, ह्याला मोठा आंबाडा म्हणतात. अच्छा, ही मोठी साईज आहे. ओके. मग आता हे जे आहेत, हे कुठले आहेत? हे पीओपी मध्ये सेम अमरावती पॅटर्न आहे, खळीवाले. ते त्याला असे दागिने वगैरे नसतात कारण ओके, म्हणजे प्लेन असतात.
अच्छा, मग नंतर आपण त्याला हे असं पूर्ण आणि हे तुम्ही सगळं सजवून देता ना? हा, आपल्याकडे पूर्ण दागिने आहेत त्यामुळे आपण त्यांना सजवून देऊ शकतो. अच्छा, आणि जर कोणाला फक्त दागिने हवे असतील तर ते पण तुम्ही खरेदी म्हणजे करू शकता? नुसते दागिने पण. ओके ओके. कोणाला प्लेन मुखवटा घ्यायचा आहे, ज्यांच्याकडे स्वतःच्या घरी असतील दागिने, तर मग ते फक्त करता येत नाही कारण त्यांची ऑलरेडी. अच्छा, हे असे तुम्ही फिक्स केलेले आहेत. आणि काही काही जे आहेत की ज्यांच्याकडे स्वतःकडे दागिने असतात ते स्वतः डेकोरेट करू शकतात. डेकोरेट करून असं आपण. अच्छा, आणि तुम्हीही असं करून देऊ शकता. खूप छान सजवलंय तुम्ही, मस्त. हे बघा, बघू शकताय. आणि हे काय म्हणालीस? बाळ. हे गौरीचे बाळ साईडला बाळ ठेवतात. हो हो, ठेवतात. हो, ते आहेत. हे मुलाचा मुखवटा आहे, तो मुलीचा मुखवटा आहे. वाव. तुम्हाला नुसते मुखवटे पण अवेलेबल आहेत. ओके. फुल सेट हवा असेल तर फुल सेट पण आहे. खूप छान. आणि हे काय खाली मला पावलं दिसत आहेत? पावलं आहेत. हे कापडी बॉडी आहे. हो का? कापडाचे पण. वा, हे छान आहे. म्हणजे हे कापडी बॉडी आहे. हे बघा, बघू शकते. कापडी बॉडीचं पण ह्याने केलेलं आहे. इथे मुखवटा नाही, फक्त बॉडी आहे ना? अच्छा, हे असं स्टँडच्या आधी इथे काहीतरी टाकतात कापड वगैरे. ओके, हा, समजलं. आणि मग ह्याच्यावर हा जो आहे हा असा मुखवटा ठेवायचा. तर हा असं दाखवू का? हा बघा, हा बघा, हा असा मुखवटा ठेवायचा. ओके. आणि मग इथून मग आपण ही अशी साडी नेसवायची. मग हे जे असं होतं ना तयार. ओके, बघा, बघू शकते. ही अशी आपली गौर सजते. मग खूप छान. पूर्ण गौरीला सजवल्यावर त्या या अशा दिसतात. तर आता हे तुम्हाला कापडी बॉडी दाखवलीस, तर आता ह्या दिसतात, ह्या काय आहेत? हे फायबरची बॉडी आहे. ओके. ही आणि हे दोन्ही, हे दोन साईज मध्ये अवेलेबल आहेत. ओके. ही मोठी आहे ना? मोठी साईज आहे आणि ही छोटी साईज आहे. ओके. अच्छा, खाली ती पण छोटी का? हा, ही पीओपीची आहे. पण सगळ्यात छोटी साईज आहे ही पीओपीची आहे. आणि हे इथे उभं आहे ते? हे फुल सेट आहेत गौरीचे. ओके. हे पूर्ण फुल सेट आहेत. त्याच्यामध्ये पण दोन साईज अवेलेबल आहेत. एक 3.5 फुटाची आणि ही 4 फुटाची. अच्छा, ही 3.5 फुटाची का? ही आणि ही 4 फूट. अच्छा. ही पूर्ण ओपन होते, डिसमेंटल होते म्हणजे. ओके, म्हणजे बॉडी आणि पाय हे सगळं असं वेगवेगळं करू शकता. आणि खूप हलकी असते. अच्छा. ओके. मग हे पूर्ण खालच्या पाटासहित हे असं सगळं मिळतं? सगळं पाटासहित. आणि ही वजनाला पण खूप हलकी आहे. ओके. अच्छा. हा. आणि हे हाताने पण असं निघतं बाजूला. हो का? ओके, म्हणजे कपडे किंवा कपडे घालायला वगैरे पण ना ह्याच्यावर? हा, ब्लाऊज पण, साडी. हा. ओके. हा. आणि बॉक्स पॅक करायला पण सोपं. ओके. हा, परत हे आपण वर्षानुवर्ष वापरू शकतो. आणि फायबर असल्यामुळे तुटाय फुटायची भीती कमी आहे. आणि म्हणजे काही डॅमेज होणार नाही. ओके, खूप छान आहे हे ऑप्शन. हे बघा, तुम्ही बघू शकताय. हे बघा, ही मोठी साईज आहे, ही लहान साईज आहे. हे बघा, खूप मस्त आहे. आणि एकदा घेतलं की बरेच वर्ष बघायला. फायबर तसं तुटा फुटायची शक्यता कमी असते. ओके. हो. आमच्याकडे स्टँड पण अवेलेबल आहे. हो का? 1 फुटापासून 3 फुटापर्यंत आहे. ओके. म्हणजे डायरेक्ट ह्याच्यावर गौरीचा मुखवटा ठेवायचा, बॉडी ठेवायची. ओके. बॉडी ठेवून काहीतरी कापड टाकून साडी आपण मध्ये ठेवून बॉडी ठेवून ठेवायचं. ओके. तर हे स्टँड 2 साईज मध्ये आहेत का अवेलेबल? 3 आहे. 3 आहे. छोटी एक आहे. ओके. 1 फुटाची. अच्छा, 1 फूट. त्याच्यानंतर हे किती फूट? ही 2.5 फूट. 1 फूट, 2.5 फूट आणि 3 फूट. ओके, छान. तर या स्टँडची प्राइस काय आहे स्टार्टिंग? मोठ्या 350 पासून स्टार्ट. ओके. आणि 3 साइजेसमध्ये अवेलेबल आहे. आणि ह्या गौरी ना खूप छान छान असं सजवता ना तुम्ही? सजवूनही देता? सजवूनही देतो. पूर्ण साडी वगैरे घालून. बघा, बघू शकता किती छान असं गौराई सजलेली आहे. सुरेख, एकदम सुरेख. तर हे काय काय सजवता, म्हणजे काय काय तुम्ही देता हे दागिने? ही बिंदी आहे, नथ, कानातले, ठुशी, लक्ष्मी हार,
ओके, म्हणजे ह्याच्यात पण ऑप्शन असेल ना, जसे पाहिजे तसे तुम्ही दागिन्याचे चॉईस करू शकता. तर या दागिन्यांची काय प्राइस असते? प्रत्येकाचं वेगवेगळं असेल ना, अंदाजे सांग ना. 50 रुपयापासून स्टार्ट आहे आपल्याकडे. ओके, म्हणजे नथ, कानातले काहीही. अच्छा, बांगड्या पण अशा मस्त भरलेत एकदम छान. आणि हा कंबरपट्टा आणि ही बसलेली गौराई खूप सुरेख. मग हिला साडी पण तुम्हीच नेसवून देता? ओके. हे लहान बाळ, त्यांचे पण कपड्यासहित दागिन्यांसहित सजवून ठेवलेलं आहे. ही बघा, ही उभी गौर. ओके, घेऊन जाऊ शकतो. आणि ही उभी गौर बघा, बघू शकताय. हे बाळ 2 तुम्हाला जशी पाहिजे. कान पण खूप छान अगदी हे केलंय. ही नथ बघा, ही बिंदी बघू शकते, इतकं सुरेख सजवून देतात हे. हा बघा, हा हार, पुतळा हार, पुतळी हार. हे बघा, ही नथ, ब्रोच म्हणजे हे नथीचं. हे बघा, ह्या देवीला बघा, गौराईला सुरेख असं मॅचिंग अगदी मस्त हार घातलेला आहे. एकदम छान वाटते हे. आणि हे बघा, अगदी आधुनिक टच दिलाय ह्याने. हा, शॉल दिलाय एका साईडला, खूप छान. तुमचं शॉप किती ते किती चालू असतं? सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत चालू असतं. आणि आता समजा जर कोणाला डिलिव्हरी पाहिजे असेल, तुम्ही करता ना? हा, म्हणजे जर कोणी फोनवरून ऑर्डर केली तर तुम्ही डिलिव्हरी करू शकाल? ओके. आणि जे काही शिपिंग चार्जेस आहेत ते लावून? ओके. तुमच्याकडचं कलेक्शन खूप छान आहे. तर मंडळी, या गौरीला जे काही दागिने लागतात तेही ह्यांच्याकडे अगदी रिझनेबल रेट्स. ही आहे बिंदी. अजून बिंदीमध्ये पण खूप सारे प्रकार असतील ना? ओके, चालेल. हे कानातले, हे बघा, कानातलेही वेगवेगळ्या टाईपचे आहेत. मोत्याचे आहेत, गोल्डनमध्ये आहेत. हा कान पण आहे. हा बघा, मोराचा कान. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत. सगळ्या खूप सुंदर असं कलेक्शन आहे ह्यांच्याकडे गौरीच्या अलंकाराचं. वाव, ते छोटे मोत्याचे आहेत. हे पण छान. हां, हे असे पण आहेत ना सोन्याचे. खूप सारं व्हरायटीज आहेत, तर नक्कीच यावं लागेल तुम्हाला इथे. आता गळ्याची नथ बघा, गोल्डमध्ये नथ आहे, ही मोत्याची नथ. ओके. हीच त्याच्यामध्ये छोटी साईज आहे. ओके, मोत्याची नथ. बघा, छोटी साईज आहे, या मोठ्या साईज आहे. बांगड्या आहेत अशा. अच्छा, मग या हे असतात का? हे त्या ओपन होतात. अच्छा, घालायला सोप्या जातात. अच्छा. हा बघा, कंबरपट्टा बघू शकते, सुरेख असा मस्त कंबरपट्टा. ह्याच्यात पण वेगवेगळे प्रकार आहेत ना, डिझाईन. अच्छा, ठुशीसारखे इथे. अच्छा, हे चोकर टाईप आहेत. हे बघा, चोकर टाईप आहे. ही ठुशी आहे, डबल ठुशी ना? ही पण तशीच, त्याच्यामध्ये गोल्डन. जरा व्हाईट खड्यांची. ओके. हे काय आहे? हे चोकरच आहे. ओके. जे हे पण छान दिसतं, मस्त. आणि हे काय? ठुशी आहे, ठुशीच आहे. मंगळसूत्र हा पण चोकर आहे. हा चोकर, हे मंगळसूत्र. हे बघा, हा हार लक्ष्मी हार आहे. हे छोटं मंगळसूत्र आहे, लक्ष्मी हाराचं आहे बघा. पेंडंट बघू शकता, इतकं सुरेख आहे. हे बघा, मस्त असं कलेक्शन आहे. त्याच्यानंतर बोरमाळ आहे.
हे नथीचं मंगळसूत्र हे बघा मस्त दिसतं. हे साधी आपली गंठण आहे. गोल्डनमध्ये आहे. ओके हे बघा खूप छान. हे ट्रेडिशनल माळ आहे. ओके ही बकुळी माळ म्हणतात हिला. बकुळी हार आहे. हा पोहे हार. त्याच्या खाली वो पेंडंट दाखव का. पेंडंट सुरेख दिसतं. हा सेट आहे. मस्त वाटतं. हे पण घंटण आहे आपलं. ओके खूप छान असं कलेक्शन आहे. वाव खोपा पण आहे. हा बघा खोपा पण आहे. म्हणजे गौरीला अगदी तुम्ही पूर्ण सगळ्या अलंकाराने सजवू शकता. 5 पदरी आहे. मस्त दिसतं. एकदम सुरेख दिसतं. खूप छान दिसतं ना हे. गौरीला घातल्यावर खूपच अगदी गौरीचा लुक अजूनच छान आहे. हे पण त्याच्यावर कानातले पण आहेत. मस्त छान दिसतं. खूप छान आहे. तर किरण ह्या तुझ्या शॉपबद्दल तू छान अशी इन्फॉर्मेशन माझ्या व्ह्युअर्सना दिली. त्याच्यासाठी तुझे खूप खूप धन्यवाद आणि तुझ्या या बिझनेससाठी खूप खूप शुभेच्छा. तर मंडळी ज्योतिर्लिंग कला केंद्र खांडेश्वर खांदा कॉलनीमध्ये जर तुम्ही ह्या हार्बर लाईनचे असाल तर मी तर म्हणते नक्की व्हिजिट करा. आणि जर कोणी ह्या लाईनचं नसेल तर मी स्क्रीनवर जो नंबर देते आणि डिस्क्रिप्शनमध्ये या ज्योतिर्लिंग कला केंद्राचे सगळे डिटेल्स देते. तुम्ही फोनवरून ऑर्डर करू शकता. तुम्हाला अगदी घरपोच डिलिव्हरी मिळेल. जे काही शिपिंग चार्जेस असतील ते लागतील. आणि हो मेन म्हणजे ह्यांच्याकडे यायचं एक कारण ह्यांच्याकडे जे गौरीचे मुखवटे आहेत ते तुम्हाला अगदी रिझनेबल रेट्समध्ये मिळतील. कारण स्वतः हे मॅन्युफॅक्चरर आहेत. तर वाट न बघता लवकर तुम्ही गौरीच्या मुखवट्याची खरेदी करा. आजचा व्हिडिओ जर उपयुक्त वाटला असेल तर एक लाईक करा, एक छानशी कमेंट करा. आपण लवकरच भेटूया अशाच एका छान व्हिडिओचे. तोपर्यंत बाय बाय.